नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लसणाची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला जर लसूण खायला आवडत असेल पण असं जास्त तिखट लागतो, चव त्याची आवडत नाही, तर मग तुम्ही अशा पद्धतीने पण तुम्ही लसूण खाऊ शकता। हे ना 4 ते 5 मोठे मोठे आकाराचे गड्डे घेतले होते आणि सोलून बघा ह्याला मी असं ह्याच तव्यामध्ये भाजून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये तिखटवाल्या 4 मिरच्या घेतल्या तर एकदम बारीक कापून त्या पण ह्याच्यामध्येच भाजून घेतलेले आहेत। जर मिरच्या नको असल्या तरी नाही घेतल्या तरी पण चालू शकता। लसूण जर तुम्ही अजून जरी घेतला तर चालेल, पण लसूण खाल्ल्याला चांगला असतो तर थोडासा बदल करून खायचा। लसणाच्या तर मी तोंडी लावायच्या खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही रोज 2 पाकळ्या सुद्धा ह्यातल्या जर जेवताना जर खाल्ल्या तरी पण चालू शकते। तर हे असं भाजून घेतलेलं आहे बघा। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, लसणाला आपल्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे। तर ह्या ठोंब्यानं काय करणार आहे, मी एका साईडला करणार आहे आणि फोडायचं कसं तुम्हाला दाखवते। एका प्लेटमध्ये जरी एवढंच, फक्त जास्त फोडायचं नाही आपल्याला। त्याचं तोंड उघडलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात आपण जे काही टाकणार आहे ना त्याचा अर्क त्याच्यामध्ये मुरला जाईल। तर हे मी पहिलं सगळं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। लसूण बघा मी सगळा फोडून घेतलेला आहे। आता ह्याला काय करणार आहे, एका वाडग्यामध्ये मी काढून घेणार आहे। वाडग्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे कोकम आगळ आहे। ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का, 1 चमचा पिठी साखर मी काढवून घेतलेली आहे। पूर्णपणे असं वितळून घ्यायची आणि नुसतं आगळ जरी टाकलं तरी पण चालू शकते, पण जेवढं तुम्हाला हवं आहे ना तेवढंच टाकायचं। मिक्स करून घेऊया मस्त असं बघा। हे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित, एकदम असं मिक्स करायचं। जेवढं हवं आहे तेवढंच टाकायचं। तर ह्यात मी जे घेतलं होतं ना आगळ, हे 7 ते 8 चमचे मी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर अशी चांगली घोळून घेतलेली आहे। अशा पद्धतीत आहे बघा। ह्याची चव ह्याच्यामध्ये चांगली मुरते आणि मग खायला पण आपल्याला हे चांगलं लागतं। ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चिमूट मीठ टाकायचं आहे। मिरच्या सुद्धा तुम्ही अजून वाढवू शकता आणि ही काय माहिती आहे का, खराब वगैरे होत नाही। जास्त दिवस आपल्याला 1 महिनाभर जरी राहिलं नाही हे खायला तरी पुष्कळ होतं बघा। ह्या अशा पद्धतीमध्ये, आणि हे लगेच खायचं नाही, हे 3 दिवस तरी चांगलं मुरलं पाहिजे। का बॉटलमध्ये भरायचं आणि मुरत ठेवायचं चांगलं। वाटलं तर आता हे कसं माहिती आहे का, आंबट असतं, आंबट गोड लागेल हे तुम्हाला, खायला पण छान लागेल चवीला वरण भातावर वगैरे। पण फक्त हे लक्षात ठेवायचं आपल्याला, जी लसूण हलकासा भाजायचाच आहे, भाजल्याशिवाय तुम्ही बनवू नका। आणि मिरच्या कशा माहिती आहे का, त्याचा तिखटपणा असतो ना, तर खूप छान आंबट गोड तिखट असं लागेल। तर ते अशा पद्धतीत तुम्ही एकदा झटपट जरूर करून बघा। खायसाठी रोज जेवताना वरण भात भाकरीवर ह्याच्यावर खायला हे मुरल्याशिवाय खाऊ नका, मुरल्यानंतर खूप छान लागेल। झटपट रेसिपी दाखवली। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।